इराण युद्ध येत्या काही दिवसांमध्ये थांबण्याची शक्यता आहे। खुद्द डोनाल्ड ट्रम्प यांनी तसे संकेत दिलेले आहेत। इराणबाबत आमची उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आम्ही आमची लष्करी मोहीम गुंडाळण्याचा विचार करत आहोत, अशी पोस्ट ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर केली आहे। ट्रम्प यांनी ही उपरती होण्यामागचं मुख्य कारण इराणचे प्रतिहल्ले आहेत। इराणनं कतारच्या रास लफान गॅस प्रकल्पावर हल्ले करून जगाला हादरवून टाकलं आणि या हल्ल्यामुळे कतारची पुढच्या 5 वर्षांची गॅस उत्पादन क्षमता 17% कमी झाली। यासोबतच अमेरिकेचं F-35 हे लढाऊ विमान सुद्धा इराणनं हाणून पाडलं आणि या सगळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, ती म्हणजे अमेरिका दावा करतेय त्याप्रमाणे इराण शरण येत नाहीये, पराभव सुद्धा पत्करत नाहीये। उलट गेल्या आठवड्यामध्ये इराणनं त्यांचे अधिक हल्ले तीव्र केलेले आहेत आणि याची दखल अमेरिकेला देखील घ्यावी लागली आहे, असंच म्हणावं लागेल। निवृत्त लष्करी अधिकारी लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी याबाबत बोलूयात। सर, आता ट्रम्प यांची ही जी पोस्ट समोर आलेली आहे ती बघता युद्ध थांबू शकतं का पुढच्या काही दिवसात? नक्कीच रिद्धी, आपण जर पाहिलं असेल तर मागच्या काही दिवसांमध्ये डोनाल्ड ट्रम्प अशा प्रकारचे संकेत देत आहेत की युद्ध संपण्याच्या समीप त्या ठिकाणी आलेले आहे। आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण ज्या प्रकारचं मिलिटरी कॅम्पेन अमेरिकेनं राबवलं त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इराणच्या मिसाईल लॉन्चिंग फॅसिलिटीज, त्यांचे ड्रोन्स, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रास्त्र उद्ध्वस्त करण्यामध्ये त्यांना यश मिळालं। आणि हे खरं आहे, म्हणजे त्यांचं जे म्हणणं आहे की मिलिटरी कॅम्पेनची रिलेटेड खूप सारे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह त्यांचे हासिल झालेले आहेत। पण आता त्यांना हेही माहिती आहे की पुढचं जे उद्दिष्ट आहे पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह, जर खरोखर सत्तांतर करायचं असेल तर फक्त मिलिटरी कॅम्पेनच्या माध्यमातून ते पॉसिबल नाही। मग यासाठी त्यांना जे आहे अधिक आक्रमकता दाखवावं लागेल, त्यांना खार आयलँडमध्ये आपलं सैन्य घुसवावं लागेल। एवढंच नाही तर इराणची आर्थिक नस म्हणजे त्यांच्या ऑइल फॅसिलिटीज ज्या आहेत त्यावर हल्ला करावा लागेल। आणि जर समजा अमेरिकेने तसं त्या ठिकाणी केलं तर त्याचा विपरीत परिणाम इराण सुद्धा जे आहे अरब राष्ट्रांमधल्या या ऑइल फॅसिलिटीजवर हल्ला करेल आणि या सगळ्यांचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर विपरीत होईल, ज्याचा पुन्हा दबाव अमेरिकेवर येईल। आपल्याला माहिती आहे की अमेरिकेची जनता सुद्धा जी आहे या युद्धाच्या फेवरमध्ये नाही, फक्त 40%च अप्रुव्हल रेट त्या ठिकाणी आहे। त्यांच्या मित्रांचंही जे आहे मित्र राष्ट्र, नाटो सदस्य राष्ट्र, त्यांचंही कधी हा कधी ना असं त्या ठिकाणी चालू असतं। तर ही सगळी परिस्थिती पाहता विजयी मुद्रेनं जे आहे डोनाल्ड ट्रम्प या युद्धामधून आम्ही मिलिटरीली जिंकलो असं म्हणून मागे पडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतील आणि तशा प्रकारचं फेवरेबल एन्व्हायरमेंट झालेलं आहे। फक्त एक महत्त्वाचा मुद्दा, स्ट्रेट ऑफ होर्मुझला सुरक्षितपणे ओपन करण्यासाठी त्यांनी स्पष्टपणे आता भूमिका घेतलेली की इराण विरुद्धचं वॉर युद्ध वेगळं आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझ ओपन करण्यासाठीचं स्पेशल ऑपरेशन वेगळं, ज्यामध्ये नाटो सदस्य राष्ट्रांनी आणि इतर 7 राष्ट्रांनी महत्त्वाची भूमिका घेणं आवश्यक आहे सामूहिक पेट्रोलिंगसाठी, आणि त्याला अमेरिका येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी मदत करेल। तर एकूण पाहता येणाऱ्या काही काळामध्ये जे आहे अमेरिका मिलिटरीली या युद्धामधून एक पाऊल मागे येण्याची दाट शक्यता निर्माण होताना आपल्याला दिसते। जी सर, पण आता जसं आपण म्हणतोय की त्यांच्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणतायत की आमची उद्दिष्ट पूर्ण झाली, याच्यातून नेमकं काय सूचित करायचंय त्यांना? माझ्या मते मुख्यतः जे आहे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी सगळं प्रोजेक्ट केलं होतं की इराणची जी आहे एक प्रकारे नांगी ठेचायची आहे, म्हणजेच त्यांच्या न्यूक्लिअर मिसाईल कॅपेबिलिटीज एक प्रकारे जो आहे तो अण्वस्त्रधारी देश बनू नये, त्याचबरोबर त्यांचं मित्रराष्ट्र इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध जे आहे या इराणला आक्रमकता त्या ठिकाणी दाखवू नये, अशा प्रकारची त्यांची मेनली जी मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह होती ती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी हासिल केलेली आहे। कारण 90% सुद्धा जास्त त्यांचे मिसाईल लॉन्चिंग साईट्स, त्याचबरोबर सर्वोच्च नेत्यांची फळी कापून काढण्यामध्ये जर अमेरिकेला त्या ठिकाणी यश मिळालं असेल तर नक्कीच डोनाल्ड ट्रम्पला हे प्रोजेक्ट त्या ठिकाणी करता येईल की मिलिटरी जे आहे मिलिटरी कॅम्पेन वाईज आम्ही आमचे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले आणि म्हणूनच तो विजयी मुद्रेनं जे आहे यातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी एक प्रकारे स्वतःला प्रोजेक्टच असं केलेलं आहे, पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा प्रकारचे प्रोजेक्शन त्या ठिकाणी करतायत। जी सर, गॅस उत्पादन क्षमतेबाबत आपण आता बोललो, इराणचं जे काही नुकसान केलेलं आहे अमेरिकेनं इस्रायलनं, त्या सगळ्या दरम्यान आता जर त्यांचं इराणचं इतकं मोठं नुकसान झालंय तर मग भविष्यामध्ये जे ट्रम्प यांना साध्य करायचं आहे की गॅस उत्पादन क्षमतेबाबत अमेरिकेला मोठं राष्ट्र करायचं आहे, त्या दृष्टीनं पाऊल उचललं जाऊ शकतं का? माझ्या मते जे आहे आता वेगवेगळ्या प्रकारचे विचार प्रवाह त्या ठिकाणी येतात। एक काल परवा जे आहे इस्रायलने त्या ठिकाणी सांगितलं की स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा चोकिंग पॉईंट होतोय, म्हणून त्याला एक अल्टरनेटिव्ह रूट त्या ठिकाणी व्हावा, म्हणजेच या UAE, सौदी अरेबिया या देशांमधून इस्रायलच्या हैफा बंदरावर हे सगळं तेल यावं, त्याचबरोबर नैसर्गिक वायू यावा आणि मग भूमध्य समुद्रामधून युरोपियन देशांकडे त्या ठिकाणी जावं। एक
दुसरी गोष्ट, हा सगळा जो प्रकार त्या ठिकाणी त्याच्यात आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर तेलाच्या आणि नैसर्गिक वायूच्या किमती त्या ठिकाणी वाढत आहेत, त्यांच्या मित्र राष्ट्रांवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होतोय. खुद्द अमेरिकेमध्ये सुद्धा गॅसोलिनच्या प्राइसेस वाढलेल्या आहेत आणि आता काही महिन्यांमध्ये त्यांना मिड टर्म इलेक्शन्सला सामोरं जायचंय. त्यामुळे अशा प्रकारच्या महागाईचा फटका त्यांच्या राजकारणालाही बसू शकतो. त्याचबरोबर नाटो सदस्य राष्ट्रांमध्ये सुद्धा नैसर्गिक वायूच्या किमती वाढलेल्या आहेत. म्हणून या घडीला जे आहे अशा प्रकारे म्हणजे ऑइल शॉक हा जगाला बसू नये या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहे काही मेजर्स किंवा काही तशा प्रकारची विधानं येताना त्या ठिकाणी दिसत आहेत. अमेरिकेचं स्वतःचं या ठिकाणी जे आहे ऑइल सिक्युरिटीशी रिलेटेड किंवा एनर्जी सिक्युरिटीशी रिलेटेड काहीही नुकसान नाही, कारण आपल्याला माहिती आहे की नॅचरल गॅसेस आणि क्रूड ऑइलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं तो जगातला जो आहे सर्वात मोठा उत्पादक देश आहे. त्यामुळे जरी तो असा बाजूला असला तरी सुद्धा युरोपियन देशांमधल्या नॅचरल गॅसेसच्या प्राइसेस आणि त्यांची जी इतर मित्र राष्ट्र आहेत, मुख्यतः अरब राष्ट्र आहेत, त्यांच्या एक्सपोर्टला जो मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसतोय त्या अनुषंगाने त्यांच्यावर हा दबाव निर्माण होतो. अगदी सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी.